अगदी बरोबर आहे. कुठला असायला पाहिजे, बिझनेस का जॉब? आज शिक्षण पद्धतीच बदलली पाहिजे. तुम्हाला काय कमी वाटतं शिक्षण पद्धतीमध्ये? शिक्षण पद्धतीची व्यवसाय आज परिस्थिती अशी आहे हं, की लोकसंख्येचं प्रमाण वाढलेलं आहे. हं, त्या प्रमाणात बरं कसं असतं, हं. शेती हा क्षेत्र, आपला देश शेतीप्रधान देश आहे. बरोबर आहे. आणि शेती वाढत नाही. हं, हं, वाढली तर विकत घ्यायला लागणार, टिकूनच तरी कमी होणार आहे. हं, त्यामुळं आणि दुष्काळाची आवरणं हं, आपला कमी झाला. हं. काका, मी 20 वर्षाचा पोरगा आहे. तुमचं वय किती आहे? आता मला तुम्हाला 20 वर्षाच्या पोराला जर फायनान्सबद्दल, टाईम मॅनेजमेंटबद्दल, रिलेशनशिपबद्दल, ते काही का असं ना फ्रेंड्स सर्कलबद्दल जर सांगायचं असलं तर तुम्ही काय सांगणार? तुमच्या अनुभवातून. सांगण्याचं म्हणजे त्याला प्रशिक्षणच असलं पाहिजे. हं, कसं असतं, हं, शिक्षणातून व्यवसाय हं. काही करू शकता. शिक्षण नाही घेतलं तरी त्याला मार्ग असतो ना. हां. हा 100तल्या 2 जणांना चांगला दिसतो. अच्छा. कारण का ते बिगर व्यसन असतं. हं, करण्याची जिद्द असते, शिकण्याची असते. हं. आणि मुलांना लबाडी करणं म्हणजे व्यवसाय नाही. काय आपला मराठी माणूस कुठं कमी पडतो काय वाटतं तुम्हाला? मराठी माणूस कमी पडतो अशा ठिकाणी काही नसताना सुद्धा पलटतात असते त्याची. हं, त्याचं उत्पन्नाचं साधन तो पाहत नाही हं, किंवा त्याच्याकडे काही ते पाहत नाही. हं, हेतू पुरस्सर मी कोणतरी असं दाखवलेलं प्रयत्न करतो, आता तो कधी खाली गेलेला असतो ते त्याला कळत नाही. हं, व्यावसायिक ज्ञान अजिबातच नाही. अजिबात म्हणजे अजिबातच नाही. हं, म्हणजे त्यांनी जरी किराणा मालाचं दुकान टाकलं हं, तरी ते चालू शकत नाही. हं, तिथनं बोलण्याची शैली, हं, लोकांशी संपर्क कसा ठेवावा, हं, व्यावहारिक ज्ञान कसं असतं, हं. हे आपल्यात म्हणजे कौटुंबिक पद्धतीचे हे केलं पाहिजे, आपल्याला दिलं पाहिजे, ते दिलं जात नाही. ते आता आपण कसं चेंज करायला पाहिजे मग आपला आता फ्युचर जनरेशनसाठी? जनरेशनला आमची पिढी तर काहीच करू शकत नाही. आमच्या पिढीने व्यावसायिक ज्ञान घेऊन त्या क्षेत्रात शिरलं गरजेचं. आणि मेन म्हणजे आपला लहानपणापासूनच आपण पण तसलं माइंडसेट ठेवलं पाहिजे, बिझनेसमध्ये जायचंय. हो, सगळ्यात महत्त्वाचं तेच असतं ना. मला काय बनायचे हे पालकांनी त्याला लहानपणीच त्यात करायचं असतं, इन्व्हॉल्व करायचं असतं की मला पायलट व्हायचे. पायलटच व्हायचे, मग त्यासाठी ते मार्ग लागतो. डॉक्टर मार्ग लागतो. त्या भरपूर गोष्टी लागतात. मिलिटरीचं मस्त काहीच होत नाही. आणि काका, मी अजून एक गोष्ट नोटीस केली, त्या पोराला विचारत नाहीत तुला. नाही तसं नाही. त्याचं माइंडसेट ते विचार करूनच करावं. असं तुम्ही हेतू पुरस्सर त्याच्यावर जर लादल्या गोष्टी तर तो ज्यावेळेस तो सक्सेस होतो त्यावेळेस तो म्हणतो तुम्ही सांगितलं. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्याला जे पाहिजे तेच. तुम्ही कुठले इन्व्हेस्टमेंट केली फायनान्सबद्दल? म्हणजे असं जमिनीमध्ये, आता फायनान्सबद्दल बोलू आपण काका, की जमीन, टॅक्स. अच्छा. तुम्ही जर म्हणजे तुम्ही जेव्हा 20 वर्षाचे होते तेव्हा तुम्हाला पैशाबद्दल काही माहित नव्हतं, जे आत्ता माहिती आहे तुम्हाला? आमच्या पिरियडमध्ये कॉलेजला गेलो त्यावेळी पायात चप्पल असावी असती हे कळलं. अरे बापरे. काय की पायाचे बाकीचे सगळीच मुलं घालत नव्हती, पण पायात चप्पल असते हे कधी कळलं कॉलेजला जाताना. हा. त्यामुळे तो काळ म्हणजे डेव्हलपमेंटचा जो काळ आहे ना आता, तो पूर्ण आम्ही पाहिलेला आहे. पूर्ण म्हणजे 1972ला आमच्याकडे खडी फोडली जायची, तेही केलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळे काम केलेले आहेत? सगळी सगळ्या कामातून काय अनुभव आला तुम्हाला? सगळ्या कामातून प्रत्येक वेळेसच पैसा कमवणे हा नाही ठेवायचा. आज परिस्थिती अशी आहे, पैसा किती जरी
काका 2 लास्ट प्रश्न विचारतो ते म्हणजे आपले मित्र कसे असलं पाहिजे? मित्र, आज परिस्थिती अशी झालेली आहे, मित्र कुणाला पण व्हायचा, तर सगळ्यात मोठा दुश्मन हा मित्र असतो. मित्राबद्दल व्याख्या नाही सांगू शकत. अच्छा, म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेटचं असलं पाहिजे. कधीच आपल्याला म्हणत नाही. आपल्या मनाबद्दल ज्ञान जवळ ठेवणार, स्वतःच सगळं खोटं सांगणार, हे तुम्हाला कुठेतरी विचार करणार. हेच प्रत्येक वेळेस गेमच करणार. आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कुठली रिस्क घेतलेली सगळ्यात मोठी? रिस्क झाले माझे. ते करून कॉलेज केलं. अरे बापरे, कॉलेजला मी पहिला खरं? हां हां. पहिला दिवशी आलो युनिव्हर्सिटीला सर्टिफिकेट मी रोज नाही जात. गव्हर्नमेंटची कामं घेतो. किती पैसे देतात? लक्षात आलं की साहेब चला बसू, साहेब चला इकडं असं करू, साहेब चला तिकडं असं करू. त्या मार्गातनं थोडंसं अलिप्त व्हायचं ठरवलं आणि मग तो बँकाची वगैरे निघाल्या. ची ऑर्डर आली मला की बाबा तुम्ही रुजू व्हा, तुमचं रुजू होण्याबद्दलचं मत काय आहे ते सांगा. आता तुम्ही तुमची लाईफ कशी जगताय? आता कुठं फिरायला जाता का नाही? ठीक आहे गाडी फक्त ग्लायडिंग? जातो की बाहेर. बाहेरच्या काय जागा सांगू शकता का फिरण्याच्या चांगल्या? माणसाचं काय होतं? विचारत नाही विचार प्रगल्भ व्हायचं. आपण कुठे आहे ते दुनिया किती मोठी आहे ते पण कळतं. मला कसं वाटतं डबक्यात आपण राजा आहे, हां. तसं नाही वाटत. अच्छा, तुम्ही जेवढं पण फिरला त्यामध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये काय फरक आहे, महाराष्ट्रामध्ये काय फरक आहे? मराठासारखं कुठलं राज्य नाही. इथं सुजाण सुफलाम सगळं. त्यात पुणे, पुण्यात महाराष्ट्रात एक नंबर पुणे. इथलं हवामान चांगलं आहे, पाण्याची सोय चांगली, इंडस्ट्रियल एरिया, रेल्वे स्टेशन. हां हां. 84 साली पुण्यात 1984 तेव्हापासून आतापर्यंत किती बदललंय? जमीन असं सदाशिव. हां, 230 230. म्हणजे तुम्ही लई सायकलिंग केली? सायकलिंगच सगळंच. कधी कुठली रेस बिस पळला का? मी कॉलेजला कबड्डी पटवतो. कुठल्या? शाहू कॉलेज. शेवटच्या वर्षी मला बिनविरोध UR केलं होतं. हां. अच्छा, तुम्हाला सगळ्यात चांगले मार्क कुठल्या सब्जेक्टमध्ये पडलेत? इकॉनॉमिक्स. आणि फेवरेट सब्जेक्ट कुठला होता? इकॉनॉमिक्सच. अच्छा. आणि तुमच्या आवडते अजून कुठले गेम आहेत? आम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा. आजकालची माणसं नुसतं क्रिकेटच खेळतात. आपल्या भारतामधले किती खेळ आहेत ते काय खेळत नाहीत? नाही. खरंच तुम्हाला
वाटतं तुमच्या शरीराकडे बघून? नाही चेस्ट नाही करत. कारण की आता अजून एक लास्ट प्रश्न विचारतो की आजकालचे माणसं आहेत ना ते डिप्रेशन मध्ये जातात आणि त्यांनी हेल्थकडे दुर्लक्ष करून नुसतं ओव्हरनाईट असं काम करायला लागलं आणि झोप महत्वाची आहे माणसाला. तर तुम्हाला काय वाटतं डिप्रेशनचं मेन कारण काय आहे? डिप्रेशनचं नाही सांगतायचं. डिप्रेशन म्हणजे अतिविचार. सक्सेस होत नाही तरी विचार करत राहणे. ज्या गोष्टी सक्सेस होतात त्याचाच विचार केला पाहिजे. विनाकारण विचार करत बसला की तुम्हाला डिप्रेशनमध्ये जाणार. बरोबर आहे. साध्य काहीच नाही. साध्य होणार असेल तिथपर्यंत पोहोचावं. बरोबर. माणसाला हेच कळत नाही तुमचं शरीर वेगळं आणि तुमचं मन वेगळं आहे. म्हणजेच विचारांनी शरीराला दिलेला त्रास हा सर्वात मोठं पाप. बरं ह्याच्यातूनच मला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात तर त्यांच्या वेळेस किती प्रेशर असेल त्यांना? प्रेशर म्हणजे भयानक प्रेशर. त्यांनी कसं हँडल केलं असं काय वाटतं तुम्हाला? एक वचने असल्यामुळे काय लाईफचे